श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे का आपण एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये 29 जुलै ला गुरुपौर्णिमा ह्या दिवशी आलेली आहे. तर आषाढी पौर्णिमा आपण ज्याला म्हणत असतो, आषाढी पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा व्यासपूजन म्हटलं जातं. हा दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे स्वामी चरित्रामृताचं 21 दिवसांचं पारायण कसं करायचं किंवा कोणकोणत्या अटी नियमांचं पालन केलं पाहिजे याबद्दल सुद्धा छान असा आपण एक ब्लॉग आहे तो सुद्धा अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला माहितीच आहे का जे आपले स्वामी भक्त आहे, दत्त भक्त आहे, तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा असतो का गुरुपौर्णिमा आली. गुरुपौर्णिमा म्हणजेच काय, तर आपणास माहितीच आहे का दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे काही वेगळे नाही, तर ते एकच स्वरूप आहे. महाराज हे दत्तावतार स्वरूपातील आहे. त्यांच्यामुळेच प्रत्येकाच्या मनामध्ये असेल की आता गुरुपौर्णिमेनिमित्त मला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे आणि मी ते करणारच. पण कसं करावं, कधी चालू करावं, त्याच्या नियमअटी काय आहे. जे नवीन सेवेकरी आपल्या सेवा मार्गात जोडत असतात किंवा काही काही लोकांना माहिती नसतं आणि केव्हा सुरू करायचं, केव्हा समाप्त करायचं याबद्दल जी काही माहिती आहे ती सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर ग्रंथाबद्दल, पारायणाबद्दल, नियमांबद्दल त्यामुळे प्रयत्नही करेल का लवकरात लवकर तुम्ही जे काही आहे तो व्हिडिओ बघायचा आणि जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर गुरुचरित्राचं पारायण जे काही आहे ते सुरू करायचं आहे, जेणेकरून आपले येणारे जे नवनवीन ब्लॉग असतील ते सुद्धा तुम्हाला बघता येतील किंवा येणारे सणवाराचे ब्लॉग असतील, पारायणाचे ब्लॉग असतील ते सुद्धा तुम्हाला बघता येतील. त्या सुद्धा सेवा तुम्हाला निश्चितच करता येतील. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 29 जुलैला ह्या दिवशी आषाढी पौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमा देखील साजरी होणार आहे. आता गुरुपौर्णिमेला आपण सगळ्यांना माहिती आहे का गुरु-शिष्याचं जे काही नातं आहे ते वर्षानुवर्षाचं चालत आलेलं आहे. त्यानिमित्त हा गुरुपौर्णिमा जो काही आपला उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत असतो. शिक्षक, विद्यार्थी असेल, आपले आई वडील जे असतील, सगळ्यात प्रथम गुरु जे काही आपले आहे ते शिक्षक. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये इष्टदेवतांना आपण ज्यांना गुरु केलेलं आहे ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत, जन्मल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकजण काही ना काहीतरी कुणाकडनं शिकत असतो. त्याला आपण गुरु म्हणत असतो. काही ना काही बोध घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कोणतीही व्यक्ती अशी परिपूर्ण नाही आहे का तिला कुठेतरी काहीतरी शिकण्याची गरज नसते. प्रत्येकाला शिकावंच लागतं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म गुरु असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, खूप जास्त गरजेचं असतं. तरच आपल्या आयुष्याला योग्य मार्ग मिळत असतो आणि योग्य आपल्याला मार्ग मिळवायचा असेल, त्या मार्गावर चालण्याची संधी मिळवायची असेल, ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही, त्यांच्या आयुष्यात अध्यात्म नाही आणि ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही असं त्यांचं आयुष्य अगदी सुरळीतपणे पार पडेल असं नाही. कारण ज्यांनी गुरु केलेला आहे ना महाराजांना, ते निश्चितच आपलं आयुष्य त्यांच्यावर सोपवून देत असतात. त्याचबरोबर गुरु नाही, आयुष्यात अध्यात्म नाही, तर काय करावं, संकटातून अडचणीतून कसं बाहेर पडावं हे देखील त्यांना कळत नाही. कारण बघा, पूर्ण ते त्यांचा माइंड जो आहे तो ब्लॅक झालेला असतो आणि त्यांना अजिबात कळत नाही का आपल्या आयुष्यामध्ये फक्त रोजची देवघरातली पूजा केली म्हणजे झालं. तर असं नाही. आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या गुरूंची सेवा, आपल्या कुलदेवतेची सेवा, आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. तेव्हाच आपले 100% प्रश्न जे आहेत ते मार्गी लागत असतात. सर्वात प्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा असेल तर त्याच पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे. सुरुवात केव्हा करायची, समाप्ती केव्हा करायची, किंवा सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की आपल्याला कधी सुरुवात करायची आहे आणि समाप्ती कधी करायची आहे. तर बघा, त्याचबरोबर पारायण करण्याचं जे काही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते पण तुम्ही कधी करू शकणार आहात. पण एकच सांगायचं या ठिकाणी का फक्त जी काही आहे ती तारीख तुम्हाला सर्वप्रथम लक्षात ठेवायची आहे, सुरुवात करायची आहे, कधी समाप्ती करायची आहे. सांगायचं एकच आहे की 29 जुलैला बुधवारी आपली गुरुपौर्णिमा तिथी आहे. याच दिवशी जर तुम्हाला समाप्ती करायची असेल तर श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची याच दिवशी तुमचं उद्यापन जर तुम्हाला असं वाटत असेल तर बघा, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर इथे आता काय करायचं तर आपल्याला त्याच्या अगोदर 29 तारखेच्या अगोदर म्हणजे 23 जुलैचा जो काही गुरुवार वार येतो आहे त्या दिवशी तुम्ही आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सकाळी सुरुवात करू शकतात. म्हणजेच पहिला जो काही दिवस आहे तो तुमचा 23 तारखेला येणार आहे. दुसरा दिवस तो जो काही तुमचा आहे तो 24ला येणार आहे. तिसरा दिवस 25ला. याचप्रमाणे तुमचं 27 म्हणजे तुमचं 29 तारखेला गुरुचरित्र पारायण जे काही आहे ते छान पद्धतीने संपणार आहे. 7 दिवसांचं हे पारायण आपण करत असतो.
त्याचबरोबर 23 तारखेला गुरुवार तुम्ही पारायण चालू केलं, जर तुमचा 1, 2, 3 इथे 4, 5, 6 दिवस, त्याचबरोबर 7व्या दिवशी तुमचं उद्यापन येईल. तुम्हाला एक अशी संधी आहे का 23 जुलैला पारायण सुरू करण्याची. 23 जुलैला तुम्ही पारायण सुरू करू शकतात. त्याच अगोदर जर समजा 23 ते 29 दरम्यान तुमच्या काहीतरी अडचणी आल्या किंवा कुठेतरी जायचं आलं किंवा एखाद्या कारणास्तव तुम्हाला पारायण वाचणं जमणार नसेल, तरी सुद्धा तुम्ही थोडंसं लेट जरी पारायण केलं किंवा आधी जरी पारायण केलं गुरुपौर्णिमेच्या आधी, तरी सुद्धा चालतं. कारण 16 जुलैला सुद्धा गुरुवार आलेला आहे आणि तुम्ही योगायोगाने बघा गुरुवारी तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात निश्चितच करू शकता. त्याचबरोबर तुमचं जर तुम्ही 16ला पारायण चालू केलं तर तुमचं पारायणाचं उद्यापन हे 22 तारखेला येतं. आणि जर तुम्हाला जर त्या टायमिंगमध्ये नाही जमलं तर 23 ते 29 या दरम्यान तुमचे काही कार्यक्रम नसतील, मासिक धर्म नसतील, सुतविटाळचं आपण सांगू शकत नाही, पण मासिक धर्म नसेल तर अशा वेळेस तुम्ही पारायण करू शकता. 16 जुलैला तुम्ही पारायण करू शकता. खूप जणांची इच्छा असते का नाही मला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करायचे आहे, तर सरळ तुम्ही 23 जुलैला गुरुवारी पारायणाला सुरुवात करू शकता. आता जर तुम्ही 9 तारखेला मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, 15 तारखेला मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा जेणेकरून तुम्हाला जसं जमेल त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकतात आणि 7 दिवसांचा जो काही नियम आहे तो पाळू शकतात. आपल्या म्हणजे पारायण करत असताना एक नियम की ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता त्या 7 दिवसांमध्ये पारायणामध्ये अमावस्या तिथी यायची नाही, कारण अमावस्येच्या दिवशी आपण पारायणाचं उद्यापन करत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हा नियम प्रत्येकाने पाळला गेला पाहिजे. बघा जेवढे आपले सप्ताह झालेत ना केंद्रामध्ये, ज्यावेळेस दत्त जयंती येते, स्वामी समर्थांची पुण्यतिथी येत असते, त्यावेळेस बघा पूर्ण 7 दिवसांमध्ये कधीच अमावस्या येत नाही किंवा उद्यापन सुद्धा अमावस्येला आपण करत नाही. हे खूप जास्त महत्त्वाचं असते. गुरुचरित्र पारायण करत असताना शक्यतो पारायण शनिवारी चालू करायचं असतं आणि अमावस्या समाप्तीच्या वेळेस यायला नको अशा पद्धतीने आपण पारायण करत असतो. त्याचबरोबर आपण एक दिवस अमावस्या असलं तर दुसऱ्या दिवशी आपलं उद्यापन होतं असं नाही. पारायणाचं असं कधीच होत नाही म्हटल्यावर आपण ही चूक बरेच लोक करत असतात, पण ही चूक आपल्याला करायची नाहीये. आणि अमावस्या तिथी येत असेल तर अशा वेळेस तुम्ही पारायणाला अजिबात सुरुवात करू नका. 8-9 तारखेला चालू करू शकता, जेणेकरून तुमचं उद्यापन 14 तारखेला सुद्धा येईल किंवा तुमच्या घरामध्ये अमावस्या जी काही आहे ती सुद्धा येता कामा नये. या गोष्टी किंवा हा नियम पाळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर 14 तारखेनंतर तुम्ही 15 तारखेपासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करू शकतात, कारण 14 तारखेला अमावस्या आहे म्हटल्यावर त्याच्या पुढेच तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. कधी चालू करता येतं, कधी समाप्ती करता येतं. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर अगोदर आपल्या स्वतःजवळ पोथी असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. हा ग्रंथ आपल्याला आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये केंद्रामध्ये मिळून जाईल. 52-53 अध्यायाची पोथी आहे. खूप छान असं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आहे. ज्यांनी आपल्या घरात ज्या वेळेस सप्ताह नसतो, पारायण आपण कधी करत नाही, त्यावेळेस ती अशा पद्धतीने आपल्याला गुंडाळून तिची पवित्रता राखली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तीच त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे, जेणेकरून ती पोथी आहे तिला हलवायची नसते. ग्रंथ मोठा असतो, लाल कलरच्या कापडाने किंवा एखादं कोणत्याही वस्त्राने तिला छान असं गुंडाळून तिथे ठेवायचे आहे. गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा 5वा वेद मानला गेलेला आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्ताचं वास्तव्य असतं. आपण ज्या वेळेस रोजचे 14 किंवा 18 अध्याय वाचतो किंवा एक अध्याय वाचतो, त्यावेळेस रोजच्या रोजी पोथी हाताळायची नसते. त्यासाठी छोट्या छोट्या जे काही 10-10 रुपयाची पोथी येते ती वाचायची असते. तो ग्रंथ तुम्ही घेऊ शकतात. पण जेव्हा 7 दिवसाचं पारायण आपण करत असतो तेव्हा आपल्याला मोठाच ग्रंथ जो आहे तो लावायचा असतो. ग्रंथ एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. एका दिवसामध्ये जे काही 7 अध्याय 8 अध्याय जे दिलेले आहेत पोथीच्या सुरुवातीला, तेच वाचून झाल्याच्या नंतर ती पोथी झाकून ठेवायची. ओपन पोथी ठेवायची नसते, कारण या पोथीची पवित्रता राखता आली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या समोर ही पोथी ओपन झाली, त्याच्यानंतर स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे, त्यावेळेस पारायण झालं किंवा केंद्रामध्ये पारायण झालं, तुम्हाला पोथी जेव्हा वाचायची असेल तेव्हा तुम्ही 7 दिवसाच्या पारायणामध्ये हा ग्रंथ वाचू शकता. बघा असं म्हटलं गेलेलं आहे का गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आयुष्यामध्ये एकदा तरी करावं. जन्माला आलात आणि एकदा तरी
मरायच्या आधी आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे. किंवा आपण तुम्हाला काय काय अनुभव येईल ते साक्षात दत्त महाराजच तुम्हाला निश्चित सांगतील किंवा दर्शन सुद्धा घडतं जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण मनापासून करत असतो. सगळे काही प्रश्न मार्गी लावण्याचं काम म्हणजेच खरं तर आपल्या आयुष्यामध्ये महाराज असले ना तर आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही, अनुभवायला मिळेल. प्रत्येक अध्यायामध्ये आपले श्री गुरु दत्त महाराज असतील किंवा नृसिंह सरस्वती महाराज आहे, सर्व लीला, त्यांचे चमत्कार, त्यांचे काय काय अनुभव दिले आहेत त्यांच्या भक्तांना, ते सगळं काही त्यांच्यामध्ये आहे. प्रत्येक अध्याय मन लावून वाचावा. असं वाटतं ना ज्या वेळेस पारायण सुरू केलं ना, ज्या वेळेस समाप्त व्हायला येतं ना त्यावेळेस अक्षरशः खूप जण असे असतात का ते रडतात. त्यांना वाटतं का आता पारायण संपवायलाच नको. जेव्हा आपण सप्ताहामध्ये पारायण करतो ना तेव्हा सुद्धा ते 7 दिवस असं वाटतं का संपवायलाच नको. पारायण या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला करायचं आहे. जेवढं सांगितलं त्या पोथीबद्दल किंवा ग्रंथाबद्दल तेवढं कमीच आहे. आयुष्यात खूप सारे अनुभव या ग्रंथामुळे आम्हाला सुद्धा लाभलेले आहे आणि प्रत्येकाला येतच असतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये, मराठीमध्ये दोन्ही भाषांमध्ये ही जी काही ग्रंथ आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे. भाषेचा कुठलाही अडथळा नसतो. तुम्हाला जमेल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आता सर्वप्रथम काय करायचं आहे का या पोथीमध्ये प्रामाणिकपणे जे काही नियम तुम्हाला पोथीमध्ये सुरुवातीला दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करायचं आहे. 7 दिवस काय दिनचर्या असली पाहिजे, कसं करावं, कसं वागलं पाहिजे, सर्वप्रथम सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ज्या वेळेस करतो ना त्यावेळेस आपल्याला त्याची मांडणी वगैरे करायची गरज नाही किंवा मांडणी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही साईडला करू शकतात. महाराजांचा फोटोशूट ठेवू शकतात, पाटावर दत्त महाराजांचा फोटोशूट ठेवू शकतात. एक नारळ ठेवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा पारायण वाचायला सुरुवात करतो आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे. 16 जुलैला पारायण चालू करायचं आहे किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त जेव्हा केव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करत असतात त्या 7 दिवसाच्या त्यावेळेस आपल्याला करायचं आहे का उद्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे. तर 1 दिवस अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर 1 नारळ, खडीसाखर, अगरबत्ती तुम्हाला घेऊन विनंतीसाठी तुम्हाला एका दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे किंवा केंद्र आणि मंदिर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या पोथीजवळ सुद्धा ते नारळ ठेवू शकतात. का मी आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करते आहे असं महाराजांना सांगायचं आहे. माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. दत्त महाराज, स्वामी महाराज आणि माझी तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल त्या ठिकाणी ती सांगायची आहे. संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा नाक घासून त्या ठिकाणी मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं आहे. उद्या पारायण चालू करत असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला आपल्याला छोट्या छोट्या 4 चपात्या करायच्या आहेत. त्या चाणक्या म्हणतात, छोट्या छोट्या चाणक्या करायच्या आहेत आणि फक्त 1 चपाती छोटी करायची आहे. त्यावर 4 चपात्या श्वानांसाठी म्हणजे कुत्र्यांना खाऊ घालायच्या आहे आणि 1 जी असते ती गाईला खाऊ घालायची आहे. कारण गाई, कुत्रे हे दत्तांचा अवतार आहे म्हटल्यानंतर त्यांच्याशिवाय पारायणाला सुरुवात होत नाही. त्यांच्या नावाचे जे काही चपात्या आहे त्यांनाच खाऊ घालायचे आहे, बाजूला काढायचे आहे. सकाळी ज्या वेळेस आपण स्वयंपाक करू आदल्या दिवशी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. विनंतीचा नारळ ठेवायचा आहे. त्या दिवशी सकाळी 5 छोट्या छोट्या चपात्या करून कुत्रे वगैरे येतात किंवा श्वान येतात, गायी येतात, तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आहे. बऱ्याच लोकांना गाय भेटली नाही, कुत्रे मिळाले नाही, पण या 7 दिवसात जेव्हाही तुम्हाला मिळत असेल तेव्हा तुम्ही ते खाऊ घालू शकतात. किंवा गायीचा सुद्धा गोठा असतो शहरी भागामध्ये, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खाऊ घालू शकतात. जनावरं वगैरे येतात अशा ठिकाणी अजिबात ते नेऊन ठेवायची नाहीये. तर गाई आणि कुत्र्यांनाच ती खाऊ घालायची आहे. गाय आणि कुत्रे शोधत फिरूच शकतो. निश्चितच आपण गायीच्या गोठ्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. कारण हे नियम खूप जास्त महत्त्वाचे आहे, म्हणून ह्या नियमांचं पालन खूप जास्त महत्त्वाचं असतं. हे झालं. त्याच्यानंतर आपण पारायण करणार आहोत. तर या दिवशी 7 दिवस तुम्हाला पवित्रता राखायची आहे. घरामध्ये सुद्धा आपल्याला या नियम अटी पाळायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जितकं अवघड वाटेल तेवढं अवघड नाहीये. एकदा का सुरुवात केली ना तर खूप छान वाटतं. त्याचबरोबर गुरुजी जर ग्रंथाचे पारायणाचे नियम जे काही असतात ते खूप जास्त छोटे मोठे नाहीये. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप छान आहे. रोजची दिनचर्या किंवा रोजचं जे काही आहे आपलं, तुम्हाला वाटेल जो सात्विक आहार आपण घ्यायचा आहे 7 दिवसांमध्ये, त्याचं भाज्यांनंतर आपल्याला आवडायला सुरुवात सुद्धा होते. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, शरीराला त्रास सुद्धा होत नाही. त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं 7 दिवस पालन करायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही सकाळी
करत असाल पारायण किंवा तुम्ही त्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार असाल, त्या दिवशी फक्त तुम्हाला सकाळी उठल्या छान देवपूजा करायची आहे. स्वतः सुशोभित होऊन देवपूजा झाल्याच्या नंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ग्रंथाजवळ, आपल्या गुरुचरित्र ग्रंथाजवळ पोथीजवळ नारळ ठेवायचा आहे आणि मग नंतर वाचायला सुरुवात करायची आहे. म्हणजे एक वेळेस का आपण पोथी ठेवली का नंतर पोथी हलवायची नाहीये. तुम्हाला खाली बसणं शक्य होत नसेल किंवा कमरेचा वगैरे त्रास असेल, गॅप असेल, तर अशा वेळेस तुम्ही चेअरवर किंवा टेबलवर अशा पद्धतीने वाचू शकता. पण 7 दिवस तुम्हाला ती पोथी उचलून अजिबात ठेवायची नाहीये. 7 दिवस तो ग्रंथ तिथल्या तिथेच ठेवायचा असतो, अजिबात हलवायचा नसतो. पोथी वाचून झाल्याच्या नंतर छान असा कोरा वस्त्र घेऊन किंवा एखादं कापड घेऊन त्याच्याने पोथीला झाकवून ठेवायचं आहे. छोटं बाळ तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तेवढे दिवस त्याला मात्र बाळाला त्या गोष्टीजवळ जाऊ द्यायचं नाही, जेणेकरून देवाला सुद्धा इकडे तिकडे फेकता येणार नाही. त्याचबरोबर त्यावेळेस मध्येच आपल्याला उठता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, मोबाईल फोन आला तो सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे दिवसभरात आता वाचन कधी करायचं बघा. सकाळी ब्रह्ममुहूर्त, सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू शकता. 12 ते 12:30 हा टाइम दत्त महाराजांचा भिक्षेचा असतो म्हटल्यावर आपण ह्या वेळेस कोणताही ग्रंथ, दत्त महाराजांची कोणतीही सेवा, स्वामींची सेवा करत नाही, पोथीचं वाचन करता येणार नाही. 12 ते 12:30 ही वेळ खूप जास्त महत्वाची असते म्हटल्यावर हा गॅप पाडावा. अजून एक बऱ्याच लोकांची काय चूक होते, म्हणजेच आपण पहिल्या दिवशी जेवढे अध्याय दिलेले आहेत तेवढेच 1 ते 9 अध्याय पहिल्या दिवशी अध्याय आपल्याला वाचायचे असतात. त्यानंतर वाचन झालेच पाहिजे. अर्धा अध्याय सोडला किंवा थोडंसं वाचून झालं उठून गेलो, थोडे अध्याय दुसऱ्या दिवशी वाचू, असं करायचं नाही. जे नियम गुरुचरित्र ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले आहेत ते नियम पाळायचे असतात. म्हणून 1 ते 9 अध्याय पहिल्या दिवशी आपल्याला पूर्ण करायचे असतात. पारायण ग्राह्य धरलं जातं, जेणेकरून उद्या परवा ढकलायचं नाही. उद्याचं वेगळे अध्याय असतील, परवाचे वेगळे अध्याय असतील. आता काही असतात का जॉबला जायचं आहे, दिवसभर जमत नाही, त्यांनी तर सकाळी अतिशय लवकर उठून हे पारायण वाचून घ्यायचं आहे. नाहीतर केव्हा मी घरामध्ये पारायण करते त्यावेळेस पहाटेचे 3 वाजले असतात, मी उठते आणि मला माहिती नाही का दिवसभरामध्ये आपल्याला उठावं लागतं, मुलांची शाळा सुद्धा असते, मिस्टरांचा जॉब असतो. या सगळ्या गोष्टी आपलं थोडं 7 दिवस आपलं रुटीन जे आहे ना ते एकदम वेगळ्या लेवलला जातं किंवा वेगळ्या स्थितीने आपण मॅनेज करून घ्यायचं आणि मग गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं. सकाळी 3 ते सकाळी 6 पर्यंत जो काही टायमिंग असतो तो अतिशय पवित्र टायमिंग असतो, कारण तो ब्रह्ममुहूर्तात तुम्ही पारायण करत आहात. आणि ब्रह्ममुहूर्त ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस फक्त आणि फक्त दत्त महाराज, स्वामी महाराज आणि आपणच असतो, बाकी कोणीही नसतं. अगदी छान सगळे लोक गाढ झोपेमध्ये असतात, साखर झोप असते. ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण नामस्मरण करत आहे, स्वामींच्या कथा वाचतो, पारायण करतो. यापेक्षा नशिबात काय असेल आणि काय नाही हे आपण स्वतःला विचारायचं आहे. म्हणून थोडंसं त्रास झाला तरी चालेल, उठण्यासाठी त्रास झाला तेवढा सहन करायचा आहे, पण अशा वेळेस उठायचं आहे. 7 दिवस आपल्याला थोडं लवकर उठून छान असं हे पारायण करायचं आहे. बघा, घरी करत असताना गुरुचरित्र पारायण किंवा कोणत्याही मोठ्या ग्रंथाचं पारायण आपण करत असताना घरी 7 दिवसाचंच पारायण करायचं आहे. 1 दिवसाचं, 3 दिवसाचं पारायण घरी करण्यासाठी आपल्याला परमिशन दिलेली नाहीये. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी ती परमिशन फक्त आपल्याला दत्तधामांवरच दिलेली आहे. ती त्र्यंबकेश्वरला गुरुपीठवर 1 दिवसाचं गुरुचरित्र होतं. घरी करायचं असेल 7 दिवसाचंच करायचं. तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता. सुंदर असं एक चौरंगावर छोटासा चौरंग घेऊन त्याच्यामध्ये पिवळं किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे. चौरंगावर तुम्हाला दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असेल ती ठेवायची आहे. स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर कलशाची स्थापना तुम्हाला करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता. जेणेकरून तुम्हाला जर कलश स्थापन करायचा असेल तर दररोज महाराजांचा फोटो छान पद्धतीने पुसून घ्यायचा, मूर्ती पुसून घ्यायची, मूर्तीवर श्रीसुक्ताचा, पुरुषसुक्ताचा एक वेळेस अभिषेक करायचा आहे, स्नान घालायचं आहे आणि त्याच्यानंतर अष्टगंध फुलं वगैरे वाहून नंतर छान असे महाराजांना आवडणारे फुलं लावून कलश जर तुम्ही मांडला असेल तर कलशाला सुद्धा दररोज फुल वगैरे ठेवायचं आहे. कलशाचं पाणी 7 दिवस चेंज करायचं नाहीये. त्याच पद्धतीने स्वामींना छान वस्त्र वगैरे परिधान करून सेवा करून हळद कुंकू अक्षदा व्यवस्थित जे काही आहे ते लावून, अष्टगंध लावून त्याच्यानंतर फुल वगैरे महाराजांना आवडणारे फुलं वगैरे, पिवळे फुलं अर्पण करून नैवेद्य वगैरे सुद्धा खडीसाखरेचा दाखवू शकता. धूपदीप, तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि धूपदीप ओवाळून नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा तुम्हाला लावायची इच्छा असेल, तेलाचा, तुपाचा कोणताही दिवा तुम्ही लावू शकतात. अखंड दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा असेल तो सुद्धा तुम्ही लावू शकतात. पण अखंड दिवा जेव्हा आपण लावतो ना तेव्हा खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं, म्हटल्यावर फक्त पारायणाच्या वेळी सुद्धा दिवा लावला तरी चालेल. संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनामाचं न चुकता तुम्हाला 7ही दिवस पठण करायचं आहे. पहिल्या दिवशी जो काही तुम्ही टायमिंग ठेवलेला आहे
तोच टायमिंग तुम्हाला सकाळी वाचनाच्या वेळेस ठेवायचा आहे. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे, जेणेकरून दिवसभर जर तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या पापांचं क्षमा याचनासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो. दररोज संध्याकाळी सकाळी त्या ठिकाणी 10:30ची आरती तुम्हाला महाराजांची करायची आहे, किंवा देवघरामध्ये असतातच आपले महाराज, ते सुद्धा तुम्ही केली तरी चालेल. पण तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणी केली तर या ठिकाणी तुम्हाला आरती वगैरे सुद्धा करायची आहे. जेव्हा आपण नारळ ठेवतो पहिल्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाजवळ, ते नारळ ठेवल्याच्या नंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती घ्यायची, संकल्प सोडायचा. संकल्प सोडत असताना तुमचं नाव, गोत्र, हातामध्ये अक्षता, तांदूळ, पाणी घेऊन तुमचं नाव, गोत्र सांगायचं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही केली आहे सेवा किंवा तुमची काही इच्छा आहे ती सांगायची आहे. जे काही तुम्ही स्वयंपाकामध्ये जो काही तुम्ही आहार बनवणार आहात तोच नैवेद्य तुम्ही महाराजांना दावायचा आहे. फक्त कांदा लसूण 7 दिवस वर्ज्य करायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न घ्यायचं नाहीये, कोणाच्या घरचं खायचं नाहीये किंवा बाहेरचं सुद्धा खायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही आहे ते सगळं पाळायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करूनच महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे. या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या करायच्या आहे. ब्लॉग कसा नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल